परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. पुन्हा सर्व मातांना मायवाराच्या हार्दिक शुभेच्छा. आई म्हणजे वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी. आई म्हणजे तिच्या मुलाला या जगात तूच सर्वश्रेष्ठ आहेस असा आत्मविश्वास देणारी एक महान प्रेमळ व्यक्ती असते. प्रत्येक कुटुंबाचा कणा ही आई असते आणि आईची जागा कोणी घेऊ शकत नाही. त्या सर्व आईंना आज माझ्याकडून, सर्व तरुण संघाकडून, तरुण संघ अध्यक्षांकडून, तरुण संघ ॲडवायझरकडून अनंत अशा शुभेच्छा. परमेश्वर तुम्हाला उत्तम असं आरोग्य, आनंदी जीवन, दीर्घ आयुष्य आणि पवित्र शास्त्रामध्ये दिलेल्या वचनाप्रमाणे अनंत आशीर्वाद देव हीच परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि पुन्हा मायवराच्या अनंत अशा शुभेच्छा देतो. धन्यवाद. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. या समयी आपण भक्तीला प्रारंभ करूया. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. आज आपण मातृदिन, मदर्स डे म्हणून साजरा करत आहोत आणि आज या मायवरच्या भक्तीमध्ये आपण सहभागी होत असताना परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया की आजचा दिवस, हा क्षण, ही सुवर्ण संधी परमेश्वराने आमच्या जीवनाला देव केलेली आहे. आणि म्हणून या समयी आपण सर्वजण आपापल्या ठिकाणी असताना, आपल्या कुटुंबासमवेत असताना आपण त्या जिवंत परमेश्वराला धन्यवाद देऊया, त्या परमेश्वराचे आभार मानूया आणि काही क्षण आपण प्रार्थनेमध्ये, आराधनेमध्ये जाऊया. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. पवित्र शास्त्रामध्ये देवाचं वचन असं म्हणतं, माझ्या मुला, जर तू माझी वचने स्वीकारशील, माझ्या आज्ञा आपल्याजवळ साठवून ठेवशील, आपला कान ज्ञानाकडे देशील आणि आपले मन सुज्ञानाकडे लावशील, जर तू विवेकाला हाक मारशील, सुज्ञतेची आराधना करशील, जर तू रुपयाप्रमाणे त्याचा शोध करशील व गुप्तनिधीप्रमाणे त्याला उमगून काढशील, तर परमेश्वराच्या भयाची तुला जाणीव होईल आणि देवाविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल. कारण ज्ञान परमेश्वर देतो, त्याच्या मुखातून ज्ञान व सुज्ञता येतात. आपण प्रार्थना करूया. परमपवित्र दयेच्या सागर आमच्या स्वर्गीय बापा, प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद आणि गौरव असो. प्रभू परमेश्वरा, गेल्या सप्ताहभर तू आम्हाला सांभाळलंस, आमचं संगोपन केलंस. सर्व अनिष्टापासून, भयापासून, सर्व रोगराईपासून, सर्व सैतानी हल्ल्यांपासून, शस्त्रांपासून तू आमचा सांभाळ, आमचं संरक्षण केलंस. आणि पुन्हा आजचा हा पवित्र वार तू आमच्या आयुष्याला जोडलास म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू परमेश्वरा, विशेष करून आजचा दिवस, हा क्षण तू आमच्यासाठी आशीर्वादाचा कर. पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आम्हाला चालव आणि प्रभू परमेश्वरा, विशेष करून आज तुझ्या पवित्र भक्तीमध्ये सहभागी होत असताना तुझं गौरव, तुझी स्तुती, तुझी आराधना करत असताना त्याचा तू स्वीकार कर. प्रभू परमेश्वरा, जे विश्वासणारे आज तुझ्या आराधनेसाठी आपापल्या घरी बसलेले आहेत, ज्या ठिकाणी ते आहेत त्या ठिकाणी त्यांना तू आशीर्वाद दे आणि प्रभू परमेश्वर पित्या, प्रत्येकाच्या द्वारे तुझं आणि तुझंच गौरव होऊ दे. आजची संपूर्ण भक्ती तू आशीर्वादित कर. पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हा सर्वांना तू चालव. ही लहानशी प्रार्थना आमचा आणि जगाचा उद्धार करता प्रभू येशू ख्रिस्त याच्या गौरवी नावात मागतो म्हणून तो आहे. आमेन. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. या समयी आपण उपासना संगीत गीत क्रमांक 55 काढूया. उपासना संगीतातून गीत क्रमांक 55 ह्यावेळेस आपण काढूया. ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी, ख्रिस्त गुरु माऊली गीत या समय आपण गाऊया आणि गीताच्या द्वारे परमेश्वराचा गौरव करूया.
परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. या समय आपण आळेपाळीचा शास्त्रपाठ वाचन करूया. पवित्र शास्त्रामधून स्तोत्रसंहिता 8 ह्या वेळेस आपण वाचन करूया. पहिलं वचन मी वाचेल, दुसरं वचन सर्व मंडळी मिळून वाचन करतील. स्तोत्रसंहिता 8. देवाचे गौरव आणि मानवाचे थोरवी. दाविदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा, आमच्या प्रभू, सर्व पृथ्वीवर तुझे नाव किती थोर आहे. तू आपले वैभव आकाशभर पसरले आहे. तू बाळके व तान्हुली यांच्या मुखाने सामर्थ्य स्थापित केले आहे. तुला विरोधी आहेत म्हणून आणि वैरी व सूट घेणारा यांना कुंठित करावे म्हणून तू असे केले आहे. आकाश जे तुझे अंगुली कार्य व त्यात तू नेमलेले चंद्र व तारे यांच्याकडे पाहावे तर मर्त्य मनुष्य तो काय की तू त्यांची आठवण करावी. मानव तो काय की तू त्याला दर्शन द्यावे. तू त्याला देवापेक्षा किंचित कमी केले आहे. त्याला गौरव व थोरवी यांनी मुकुट मंडित केले आहे. तू त्याला आपल्या हातच्या कृत्यांवरचे प्रभुत्व दिले आहे. तू सर्व काही त्याच्या पायाखाली ठेविले आहे. शेरडे, मेंढरे, गुरेढोरे ही सारी तसेच वन पशु, आकाशातील पाखरे, समुद्रातील मासे व जलात संचार करणारे सर्व प्राणी. हे परमेश्वरा, आमच्या प्रभू, सर्व पृथ्वीवर तुझे नाव किती थोर आहे. वाचलेली वचने परमेश्वर आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाची करो. या समय आपण आपल्या जागेवर उभे असताना प्रेषितांचा मतांगीकार म्हणूया. सर्वसमर्थ देवचो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता पुत्र आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या ओघाने गर्भरूप झाला, कुमारी मरेसपासून जन्मास आला, ज्याने पंते पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे त्याविषयी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी विश्वास धरितो. आमेन. या समय आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेकडे जाऊया. मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये विशेष करून सर्व मातांसाठी आपण प्रार्थना करूया की परमेश्वराने या जगामध्ये आम्हा सर्वांसाठी एक देणगी स्वरूपामध्ये परमेश्वराने त्यांना दिलेलं आहे आणि आजपर्यंत परमेश्वराने त्यांची काळजी घेतलेली आहे. विशेष करून इथून पुढे देखील परमेश्वराने प्रत्येकासोबत राहावं यासाठी आपण प्रार्थना करूया. त्याचप्रमाणे मंडळीतील सर्व लहान थोरांसाठी प्रार्थना करूया की परमेश्वराने प्रत्येक लहान थोराचं संरक्षण करावं. विशेष करून या सर्व कठीण परिस्थितीमध्ये प्रत्येकाचा बचाव करावा यासाठी आपण प्रार्थना करूया. त्याचप्रमाणे गत सप्ताहामध्ये जे विश्वासणारे बरे झालेले आहेत, ज्यांना परमेश्वराने आरोग्यदान दिलेलं आहे, त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया.
त्याचप्रमाणे जे आजारी आहेत त्यांच्यासाठी देखील आपण प्रार्थना करूया की परमेश्वराने त्यांना उत्तम असं आरोग्य द्यावं, कारण आरोग्य देणारा परमेश्वर तो आहे आणि जिवंत देणारा परमेश्वर तोच आहे. म्हणून जो आमचा तारणारा जीवन देणारा परमेश्वर आहे त्या परमेश्वराकडे आपण प्रार्थना करूया. त्याचप्रमाणे मुंबई रिजनल कॉन्फरन्सचे सन्मान्य बिशप साहेब, त्याचप्रमाणे संपूर्ण अधिकारी वर्ग, पाळक वर्ग, सर्व सभासद प्रत्येकासाठी आपण प्रार्थना करूया, प्रत्येकाच्या कुटुंबासाठी आपण प्रार्थना करूया. त्याचप्रमाणे या महामारीतून लवकरात लवकर प्रत्येक मनुष्य बाहेर यावं यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करूया, विनंती करूया आणि निश्चितच परमेश्वर आमच्या प्रार्थनेला उत्तर देईल आणि लवकरात लवकर या सर्व गोष्टीतून आम्ही बाहेर येऊ आणि पुन्हा देवाचा गौरव, त्याची स्तुती करू. प्रियानो, या समय आपण प्रार्थनेत जाऊया. आपल्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये देखील आपण सर्वांसाठी आठवण ठेवूया. आपण प्रार्थना करू. अनादी कालापासून अनंत कालापर्यंत यापुढे सदा सर्व काळ विश्वात वसणाऱ्या आमच्या प्रेमळ परमेश्वरा, अब्राहम, इसाक आणि याकोबाच्या देवा, तुझ्या नावाला धन्यवाद आणि गौरव असो. प्रभू परमेश्वरा, गेला सप्ताहभर तू आम्हाला सांभाळलंस, आमची उत्तमरित्या तू काळजी घेतलीस, आमचं संगोपन केलंस आणि पुन्हा आज या पवित्र वारी आम्हा सर्व विश्वासणाऱ्यांना तुझ्या सानिध्यामध्ये, तुझ्या समक्षतेमध्ये येण्याची तू आम्हाला संधी दिली, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू परमेश्वरा, आज विशेष करून आम्ही प्रार्थना करतो, ज्या ज्या ठिकाणी तुझी उपासना, तुझी आराधना चालू आहे अशा प्रत्येक ठिकाणी प्रभू परमेश्वरा तुझी उपस्थिती असू दे. प्रभू परमेश्वरा, विशेष करून यूट्यूबच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून, इतर सर्व माध्यमांच्याद्वारे प्रभू परमेश्वरा तुझा गौरव करण्याची संधी तू आम्हाला दिलेली आहे. आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू परमेश्वरा, विशेष करून प्रार्थना करतो, येत्या दिवसामध्ये प्रभू परमेश्वर पित्या आम्ही लवकर तुझ्या पवित्र मंदिरामध्ये येऊन तुझं गौरव, तुझी स्तुती करावी असे दिवस तू आम्हाला दाखव. प्रभू परमेश्वरा, विशेष करून प्रार्थना करतो, ज्या प्रकारे प्रभू परमेश्वर पित्या हिजकियाला तू म्हणालास की दुसऱ्या दिवशी तू मंदिरामध्ये जाशील, स्तुती करशील, आज त्या शब्दाची आम्ही आठवण करत आहोत. प्रभू परमेश्वरा, ज्या प्रकारे तुझ्या सेवकाला तू अभिवचन दिलं, ज्या प्रकारे तुझ्या सेवकाला, तुझ्या लोकांना तू जीवन दिलं, तीच आम्ही आठवण आणि त्याचं स्मरण करत आहोत. आमची प्रार्थना तू ऐक प्रभू परमेश्वरा, आणि निश्चितच तू आमच्या प्रार्थनेला उत्तर देशील हा आमचा विश्वास आहे. प्रभू परमेश्वरा, या समय आम्ही सर्व मातांसाठी प्रार्थना करत आहोत. प्रभू परमेश्वर पिता, विशेष करून त्यांना तू आशीर्वाद दे, त्यांना लागणारी शक्ती, सामर्थ्य प्रभू परमेश्वरा स्वर्गीय भांडारातून तू पुरव. जे सुंदर असे लेकरं तू त्यांना दिलेले आहे, जे कुटुंब तू दिलेलं आहे ते तू आशीर्वादित कर. प्रभू परमेश्वर पिता, प्रत्येकाचं या सर्व प्रभू परमेश्वर पिता संकटमय काळामध्ये संरक्षण कर, संगोपन कर आणि प्रभू परमेश्वरा तुझ्या वचनामध्ये अधिक आणि अधिक वाढण्यासाठी प्रत्येकाला तू सहाय्य कर. प्रभू परमेश्वर, आम्ही प्रार्थना करतो, विशेष करून त्यांना तू दीर्घायुष्य दे आणि प्रभू परमेश्वर पित्या आनंदी असं जीवन तू दे. प्रभू परमेश्वरा, त्याचप्रमाणे आम्ही प्रार्थना करतो, तुझे आभार मानतो. प्रभू परमेश्वरा, तुझ्या नावाला गौरव देतो की गत सप्ताहामध्ये जे विश्वासणारे आजारी होते, प्रभू परमेश्वरा त्यांना तू स्पर्श केलास. प्रभू परमेश्वर पित्या, पवित्र आत्म्याच्या द्वारे त्यांना तू सामर्थ्य दिलंस, त्यांच्या शरीरातील उणीवा, त्यांच्या शरीरातील त्रास तू काढून टाकलास. प्रभू परमेश्वरा, विशेष करून त्यांची मानसिकता तू सांभाळलीस आणि संपूर्णरित्या त्यांना आरोग्य दिलंस, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझा गौरव करतो. प्रभू परमेश्वर पित्या, जे विश्वासणारे आज आजारी आहेत, प्रभू परमेश्वरा त्यांच्या जीवनासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. प्रभू परमेश्वरा त्यांना स्पर्श कर, त्यांना तू आरोग्य दे. प्रभू परमेश्वरा, आरोग्य आणि जीवन देणारा परमेश्वर तू आहेस. प्रभू परमेश्वरा, ते ज्या ठिकाणी आहेत, ज्या स्थितीमध्ये आहेत, प्रभू परमेश्वरा त्यांना स्पर्श कर आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे आरोग्याने परिपूर्ण असं जीवन तू दे. या समय प्रभू परमेश्वरा, अनेक जे विश्वासणारे आहेत, जे रुग्णालयामध्ये आहेत, प्रभू परमेश्वरा, ज्या मानवाला तू निर्माण केला आहेस, तो आज दुःखी आहे, कष्टी आहे, निराशित आहे, आजारपणाने, महामारीने त्रस्त झालेला आहे.
परंतु प्रभू परमेश्वरा ज्यावेळेस आम्ही तुझ्याकडे मागतो, प्रभू परमेश्वर तू आमची प्रार्थना करतो. प्रभू परमेश्वर पित्या, इस्रायलाला कठीण समयामध्ये देखील तू चालवलंस. प्रभू परमेश्वर पित्या, तू समुद्राचे 2 भाग केलेस. प्रभू परमेश्वर पित्या, आज आम्ही त्याच विश्वासाने प्रार्थना करत आहोत की या महामारीपासून प्रत्येक मानवाचा तू बचाव कर. प्रभू परमेश्वर पित्या, कोणाचे पाप आठवू नकोस. तर या समय प्रभू परमेश्वर आम्हाला तुझी गरज आहे. प्रभू परमेश्वर पित्या, आज आमच्याकडे तो अवलोकन कर. प्रभू परमेश्वर पित्या, आरोग्याने परिपूर्ण असं जीवन तू प्रत्येक विश्वासाला, प्रत्येक मानवाला तू दे. आज प्रभू परमेश्वर पित्या, आम्ही प्रार्थना करतो, ही परिस्थिती संपूर्ण जगामध्ये उद्भवलेली आहे. प्रभू परमेश्वर, तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त येण्याचे अनेक चिन्ह आज आम्ही पाहत आहोत. परंतु प्रभू परमेश्वर पित्या, आम्ही ज्या समय या भूतलावर जिवंत आहोत, तो प्रत्येक समय आम्ही तुझ्यासाठी खर्च करावा. प्रत्येक समय आम्ही तुझ्याशी बोलावं, तुझ्यावर विश्वास ठेवून जीवन जगावं, यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. प्रभू परमेश्वरा, विशेष करून आज आम्ही प्रार्थना करत आहोत बापा, संपूर्ण जगासाठी, संपूर्ण जगातील परिस्थितीसाठी. प्रभू परमेश्वर पित्या, यामधून तू प्रत्येकाला बाहेर काढ. आज प्रभू परमेश्वरा, विशेष करून प्रार्थना करतो बापा, मुंबई रिजनल कॉन्फरन्ससाठी. मुंबई रिजनल कॉन्फरन्सचे सर्व प्रभू परमेश्वर पित्या पदाधिकारी, त्याचप्रमाणे सन्माननीय बिशप साहेब, प्रभू परमेश्वर पित्या, त्याचप्रमाणे मॅडम, त्याचप्रमाणे प्रभू परमेश्वरा सर्व पाळक वर्ग, त्याचप्रमाणे सर्व सभासद, प्रभू परमेश्वरा प्रत्येकाच्या कुटुंबासाठी प्रार्थना करतो. प्रत्येकाच्या अवतीभोवती तुझं दयेचं आणि संरक्षणाचं कुंपण असू दे. प्रभू परमेश्वरा, प्रत्येकाची तू काळजी घे. या संस्थेच्या माध्यमातून तुझी स्तुती, तुझी आराधना, तुझा गौरव युगाच्या अंतापर्यंत शोधित होते. प्रभू परमेश्वर पित्या, आजचा दिवस, हा क्षण तू आमच्या आयुष्याला जोडलास, आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू परमेश्वर पित्या, आम्ही प्रार्थना करतो सर्व तरुणांसाठी, सर्व वयोवृद्धांसाठी, सर्व लहान लेकरांसाठी. प्रत्येकाचा सांभाळ, प्रत्येकाचं संरक्षण, प्रत्येकाचं तू संगोपन कर आणि प्रत्येकाने युगाच्या अंतापर्यंत तुझ्यावर दृढ विश्वास ठेवावा, यासाठी प्रत्येकाला तू सहाय्य कर. प्रत्येकाचं अंतकरण तू मृदू कर, प्रत्येकाचं अंतकरण तू लीन कर, यासाठी की प्रभू परमेश्वरा, जो अवधी तू आम्हाला दिलेला आहेस, जो समय तू आम्हाला दिलेला आहे, त्या समयामध्ये आम्ही प्रभू परमेश्वरा तुला ओळखावं, तुझ्या मार्गावर आम्ही चालावं, यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. प्रत्येकाला तू आशीर्वाद दे. प्रभू परमेश्वरा, विशेष करून आज तुझं जे महान आणि पवित्र वचन आम्हापर्यंत येणार आहे, ते वचन आम्ही ग्रहण करत असताना विशेष करून आम्हा प्रत्येकाच्या अंतकरणाचे द्वार तू उघड. प्रभू परमेश्वरा, यासाठी की ते वचन आम्ही ऐकावं, त्या वचनानुसार आम्ही जीवन जगावं, यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. प्रभू परमेश्वरा, बोलणाऱ्याच्या ओठाला तू स्पर्श कर आणि आजचं वचन तू आम्हासाठी आशीर्वादित कर. या समयापर्यंत आम्हाला चालवलंस, आम्ही तुझे आभार मानतो. इथून पुढे देखील तू आमचा चालक, मालक, रक्षक हो. ही लहानशी प्रार्थना प्रिय प्रभूच्या नावात मागतो म्हणून तो आहे. आमेन. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. या समयी आपण स्तुती आणि आराधनेमध्ये जाऊया. प्रेझेंट वर्शिप यावेळेस आपण करूया आणि देवाचं गौरव करूया. स्तोत्रकर्ता आपल्या स्तोत्रामध्ये म्हणतो, परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा, कारण त्याने अद्भुत कृत्ये केली आहेत. त्याच्या उजव्या हाताने, त्याच्या पवित्र भुजाने तारण साधिले आहे. उपासना संगीत ह्याच्यामधून 799 नंबरचं गीत आपण प्रथम सादर करणार आहोत. आधी वंदन देवा तुला. Thank you.
मी ख्रिस्ता तुला तू आहे जगा वेगळा तू आहे जगा वेगळा आदिवंदन देवा तुला आदिवंदन ख्रिस्ता तुला तू आहे जगा वेगळा तू आहे जगा वेगळा नाम येशूचे सांगू जगाला नाम येशूचे सांगू जगाला ख्रिस्त येशू हाची तारणारा ख्रिस्त येशू हाची तारणारा नाम येशूचे सांगू जगाला नाम येशूचे सांगू जगाला ख्रिस्त येशू हाची तारणारा ख्रिस्त येशू हाची तारणारा पापी जनात तारावयाला पापी जनात तारावयाला तू आहे जगा वेगळा तू आहे जगा वेगळा आदिवंदन देवा तुला आदिवंदन ख्रिस्ता तुला तू आहे जगा वेगळा तू आहे जगा वेगळा गीत नंबर 126 संपूर्ण जगा देखता संपूर्ण जगा देखता
हमारे साथ हमेशा ही रहा है, इसलिए हमें आगे का गाना है सबको आने वाला गीत सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। नंबरचं गीत आपण गाऊया, ओ जय जयकार. जय
आता आपण आपले सर्वजण डोळे मिटूया आणि प्रार्थनारूपी गीत देवाला सादर करूया. आए हे हम तेरे चरणों.
मी रेबेका वहिनीला विनंती करते की त्यांनी शेवटची प्रार्थना करावी. स्तुतीस धन्यवाद प्रभू परमेश्वरा. खरोखर प्रभू परमेश्वरा, तू आम्हाला ही सुवर्ण संधी दिलीस प्रभू परमेश्वरा. तुझी भक्ती तुझी स्तुती तुझा गौरव करण्यासाठी प्रभू परमेश्वरा, तू आम्हाला हाचा दिवस हा क्षण दिलास दे बाप्पा. म्हणून खरोखर तुला आभार देते, आभार मानते प्रभू परमेश्वरा. प्रत्येक जण प्रभू तुझ्याकडे गुडघे टेकून तुझी स्तुती तुझा आराधना करत असताना प्रभू परमेश्वरा, तू आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणाला स्पर्श कर प्रभू. आणि हो प्रभू परमेश्वरा, तुझी स्तुती तुझा गौरव आमच्या प्रत्येकाकडनं होऊ दे प्रभू परमेश्वरा. प्रभू परमेश्वरा, इथून पुढचा संदेश सर्व वेळ भक्ती मी तुझ्या हाती स्वाधीन करते प्रभू. आमची ही लहानशी विनंती प्रार्थना तू मान्य केलीस, आमची स्तुती आराधना तू मान्य केलीस, म्हणून तुझे आभार मानते प्रभू. तुझ्या गोड आणि पवित्र नावाने मागते, म्हणून तर ऐक पप्पा. आमेन. या समयी आपण परमेश्वराचं जे अनमोल असं वचन आहे, जे आज आम्ही जिवंत असताना परमेश्वरापासून आम्हाकडे आलेलं आहे. जिवंत असताना आम्ही त्या परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याचं वचन आम्ही स्वीकारूया आणि प्रियांनो त्या वचनानुसार आम्ही आचरण करूया. आज या समयी मी कुमारी महिमा सुंदराज हिला विनंती करतो की जे देवाचं वचन आम्हा सर्वांसाठी आणलेलं आहे ते या समयी आम्हापर्यंत त्यांनी सांगावं आणि विशेष करून त्या वचनाच्याद्वारे आम्ही परमेश्वराचा गौरव करावं, त्याची स्तुती करावी. यासाठी आपण परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. मी विनंती करतो महिमाला की इथून पुढील जो वेळ आहे तो त्यांनी घ्यावा. प्रेज द लॉर्ड. आज मातृदिनानिमित्ताने प्रत्येक मातांना माझ्याकडून मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी मदर्स डे. मी सर्वप्रथम परमेश्वराला धन्यवाद देते आणि पाळकसाहेबांना देखील धन्यवाद देते की मातृदिनानिमित्ताने देवाच्या वचनातून बोलण्याची संधी मिळाली आहे. माझ्या बोलण्यामध्ये काही चुका झाल्यास मला क्षमा असावी. तर प्रियांनो, मातृदिनाची सुरुवात केव्हापासून झाली आणि कशी झाली आणि मातृदिनाच्या दिवशी मातेविषयी देवाचं वचन काय सांगत आहे हे आपण बायबलमधून थोडक्यात पाहणार आहोत. आज आपण पाहतो जगभरामध्ये मे महिन्याचा दुसरा रविवार मातृदिन म्हणून साजरा केला जातो. तसे पाहिले तर प्रत्येक दिवस आईचाच आहे. त्या आईला आपण ह्या धावपळीच्या युगामध्ये वेळ देऊ शकत नाही. आईशिवाय आपले काम होत नाही. आपल्याला प्रत्येक गोष्टीत आईची मदत हवी असते. मातृदिनाचा इतिहास पाहिला तर आपल्याला असे दिसून येते की ह्याची सुरुवात अमेरिकामध्ये झाली. एना जर्विस नावाच्या मुलीने ह्याची सुरुवात केली. तिचे तिच्या आईवर खूप प्रेम होते आणि आई देखील मुलीवर खूप प्रेम करायची आणि तिने जे काही सॅक्रिफायसेस तिच्या मुलांसाठी केले होते त्याबद्दल आपल्या आईचा आदर करावा असे ह्या मुलीच्या मनात आले. परंतु इसवी सन 1905 रोजी ह्या एना जर्विसची आई मरण पावली आणि नंतर तिला लक्षात आले की आपल्या आईच्या स्मरणार्थ आपण काहीतरी करायला पाहिजे आणि आईचा सन्मान करायला पाहिजे, कारण प्रत्येकाला मेल्यानंतर त्या व्यक्तीचे महत्त्व समजते. आई ही आपल्या मुलांसाठी प्रत्येक वेळी झटत असते. तिला झोप नसती, तिला वेळ नसतो, तिला काळ नसतो. सर्व जगाला सुट्टी भेटते परंतु आईला कधी सुट्टी नसते, कारण आपल्या कुटुंबासाठी सर्व काही आई करत असते. तर प्रियांनो, त्या एनाने ठरवलं की आईचा सन्मान व्हायला पाहिजे. मग इसवी सन 1908 तिची संकल्पना अस्तित्वात आली. जॉन मॅकेरिया जो एक फिलिपियन व्यक्ती होता त्याने तिला आर्थिक सहाय्य केले, कारण तिची आर्थिक परिस्थिती देखील बिकट होती. आणि जॉनने तिला सांगितले की त्याला तिची संकल्पना आवडली आणि इसवी सन 1908 रोजी ह्या जॉनच्या आर्थिक सहाय्याने तिने मेथोडिस्ट चर्चमध्ये पहिला मातृदिन साजरा केला आणि सर्व मातांचा आदर आणि त्यांचा सत्कार केला गेला. आणि तिथे हजारोंच्या संख्येने अनेक माता आल्या आणि त्या सर्वांचा सत्कार झाला. त्यानंतर 9 मे
1914 रोजी अमेरिकेचे प्रेसिडेंट वुड्रॉ विल्सन यांनी एक कायदा पास केला. त्या कायद्यामध्ये असे ठरले की मेचा दुसरा रविवार हा मदर्स डे म्हणून साजरा करण्यात यावा आणि त्या कायद्यानुसार आज जगभरामध्ये सर्वत्र हा मातृदिन साजरा केला जातो. प्रियांनो, आपण देखील आज हा दिवस साजरा करीत आहोत. ह्या मातृदिनाविषयी बायबल आम्हाला काय सांगते हे आम्ही पाहणार आहोत. पवित्र शास्त्रामधून योहानकृत शुभवर्तमान 19 अध्याय 25 ते 27 वचन. येशूच्या वधस्तंभाजवळ त्याची आई, त्याची मावशी, क्लोपाची पत्नी मरिया आणि मरिया मग्दालिया ह्या उभ्या होत्या. मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हणले, बाई, पहा हा तुझा मुलगा. मग त्याने त्या शिष्याला म्हणले, पहा ही तुझी आई. आणि त्या वेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले. येथे आपल्याला असे दिसते की येशू ख्रिस्ताने क्रूसावर असताना देखील आपली जबाबदारी पूर्ण केली, कारण त्यांना आपल्या आईची काळजी होती, प्रेम होते. त्याने आईची जबाबदारी आपल्या प्रिय शिष्याला सोपवली असं बायबल आपल्याला सांगते. आज अनेक बेजबाबदार मुलं आपली आईची जबाबदारी पूर्ण करीत नाही. आज आम्ही देखील आपल्या आईची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. ही आपल्याला आज्ञा दिलेली आहे. आपण पुढे वचनामध्ये पाहूयात. आज मातृदिना दिवशी कित्येक जण फेसबुक, व्हॉट्सअपच्याद्वारे मदर्स डे साजरा करतात. पण प्रियांनो, याच्या पलीकडे पाहिले असता आमचे मातेबद्दल जे काही कर्तव्य आहे ते पाहिले पाहिजे. मातेला कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे, तिला माझ्याकडून काय अपेक्षा आहे हे आम्ही पाहिले पाहिजे. तिला इतर गोष्टींपेक्षा आपल्या भविष्याबद्दल, आपल्या मुलांचे देवावरील विश्वास वाढवणे, चांगले व्यक्तिमत्व घडवणे असे अनेक गोष्टींची चिंता असते. आपण बायबलमध्ये पाहतो तिमोथी एक चांगला शिष्य होता. तो संत पॉल बरोबर नेहमी राहायचा. पवित्र शास्त्र आपल्याला सांगते, 2 तिमोथी ह्याचा 1 अध्याय आणि 5 वचन. तो विश्वास पहिल्याने तुझी आजी लोईस हिच्या ठाई होता, तुझी आई युनिके हिच्या ठाई होता आणि तोच तुझ्याही ठाई आहे असा मला भरवसा आहे. तिमोथीची माता थोर होती, एक आध्यात्मिक माता होती आणि तिने त्याचे चांगले संगोपन केले होते. त्या तिमोथीला तिने देवाच्या वचनात, देवाच्या भयात, देवाच्या आज्ञेत वाढवले होते. तिमोथीच्या आजीपासून हा विश्वास आईत आला आणि ते तिने मुलावर बिंबवला. तिमोथीची माता एक आध्यात्मिक माता होती. आपण पाहूयात आध्यात्मिक माता, आध्यात्मिक आई कशी असते, तिचे काय गुणधर्म असतात. व्हॉट डज अ गॉडली मदर लुक लाईक अँड व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ गॉडली मदर. She has a quality of hers which separates her from most others. We have lots of mothers in the Bible. Some are good, some are not too good. But when we think about mothers, we see how important they are to us. And all of them are precious in God's sight. First, a godly mother prays and reads the word of God. It's the habit of her life as she accepts Jesus Christ as her personal savior. She believes the word of God and she knows the instructions of word of God will help her to be a better wife and a better mother. Not only that, it's gonna affect everything of her, the way she works, the way she handles herself. So that is God's will for every mother, to be godly and righteous. Second, she trusts God for every need in her life. A godly mother does not talk about being poor or needy.
but she talks about God's sufficiency in her life. A godly mother is generous towards others. When children leave house for school or job, she packs tiffin. It's her generous heart. A generous heart is not selfish. A generous heart is thinking about others, because sometimes what we give to a person is a word of encouragement and thinking about how powerful that is. Sometimes a word of encouragement is far more powerful than money or some position in life. But there is something about her character, about actually who she is. A mother is always generous towards her husband, her and towards her children. Fourth, she obeys God. She obeys God and sees to it that everyone in the family obeys God. Fifth, she is forgiving. Bible says, be kind to one another and forgive one another. God has given us the capacity to forgive everyone. 6. She has a servant spirit. She serves everybody every day, all of her life. Jesus was also a servant. He served those who he worked with. Servant spirit is also a godly spirit. Last, a godly mother has an orderly life. She has a well organized life. She has a well disciplined life. सर्व मातांना एक जबाबदारी आहे, आपल्या मुलांना, नातवंडांना देवाच्या विश्वासात सर्वप्रथम वाढवले पाहिजे. आज प्रत्येक मातांची जबाबदारी आहे की माझा मुलगा, माझा नातू एक चांगली निर्मिती होत आहे काय, त्यांची चांगले संगोपन होत आहे काय, तो देवाच्या भयामध्ये वचनामध्ये आहे काय. ज्या पद्धतीनं तिमोथी एक चांगली निर्मिती झाला, त्या पद्धतीनं आज आम्ही देखील चांगली निर्मिती होणं गरजेचं आहे. आज प्रत्येकाला आपले दीर्घायू आणि आपले कल्याण व्हावे असे वाटते. प्रियांनो, जर आपल्याला दीर्घायुष्य हवे असेल तर बायबलमध्ये देवाने आपल्याला एक सर्वात मोठी आज्ञा दिली आहे. आपण इफिस्करास पत्र याचा 6वा अध्याय 1 ते 3 वचन पाहूयात. मुलांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आईबापांच्या आज्ञेत राहा, कारण हे योग्य आहे. आपला बाप व आपली आई ह्यांचा मान राख, ह्यासाठी की तुझे कल्याण व्हावे व तू पृथ्वीवर दीर्घायू व्हावे. अभिवचन असलेली हीच पहिली आज्ञा आहे. येशू ख्रिस्त देखील आज्ञाधारक होता, हे आपल्याला दिसून येते. तसेच इब्री लोकास पत्र ह्याचा 5वा अध्याय आणि 8वं वचन. तो पुत्र असूनही त्याने जे दुःख सोसले, त्याने करून तो आज्ञाधारकपणा शिकला. कलस्सेकरास पत्र ह्याचा 3रा अध्याय आणि 20वं वचन. मुलांनो, तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या आईबापांची आज्ञा पाळा, हे प्रभूला संतोषकारक आहे. आजकाल अनेक लोक जॉगिंग, रनिंग करतात, स्वतःची काळजी घेतात, एक बॅलन्स्ड लाईफ एक मेंटेन ठेवतात स्वतःला दीर्घायू प्राप्त होण्यासाठी. परंतु जर तुम्ही तुमच्या आईचा सन्मान करत नसाल, आईवडिलांची आज्ञा मानत नसाल, तर बायबलचं वचन आपल्याला सांगतं की दीर्घायुष्य मिळणार नाही. फक्त शारीरिक कसरत जास्त काळ टिकत नाही. बायबल आपल्याला सांगते, आपला बाप व आपली आई ह्यांचा मान राखून आम्ही कल्याण पावणार आहोत. पृथ्वीवर आपल्याला दीर्घायू मिळण्यासाठी आमच्या आई वडिलांचा सन्मान करणे, आज्ञा पालन करणे हे आमचे प्रथम कर्तव्य आहे. मार्कुस शुभवर्तमान ह्याचा 7वा अध्याय आणि 10वं वचन पाहूयात.
कारण मोशेने सांगितले आहे की आपला बाप व आपली आई ह्यांचा मान राख, आणि जो कोणी आपल्या बापाची किंवा आईची निंदा करीतो त्याला देहांत शिक्षा व्हावी. प्रियांनो, आपल्याला देवाच्या आज्ञा पाळून आईच्या आज्ञा पाळून जीवनात आशीर्वाद प्राप्त करून घेणे गरजेचं आहे. आमच्या आईवडिलांचा सन्मान करणे, त्यांना काय हवं आहे यांची काळजी घेणं, आज त्यांच्या आरोग्याची काय समस्या आहे, त्यांना कशाची गरज आहे, आपण पाहणं गरजेचं आहे. देवाने आपल्याला निवडलेलं आहे. येशू आला तर आपल्याला जीवन द्यायला. देवाने आपल्यासाठी जीवनाचा द्वार उघडलेला आहे. नीतिसूत्र ह्याचा 16 अध्याय आणि 4 वचन पाहूयात. परमेश्वराने सर्व काही विशेष उद्देशाने निर्माण केले आहे. आपण निर्माण होण्यामागे देखील परमेश्वराची योजना आहे. हे आपण ओळखून त्याप्रमाणे जीवनाची वाटचाल करणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला वचनाचा आधार घेऊन आपलं जीवन ख्रिस्ताला समर्पित करणं गरजेचं आहे. तर आता फक्त वचनाप्रमाणे आपल्याला आईचा सन्मान करायचा आहे, तिचा आदर करायचा आहे, तिच्या आज्ञा पालन करायचे आहे. केवळ फेसबुकच्याद्वारे फोन करून साडी आणि गिफ्ट देऊन नव्हे, तर तिला प्रेम देऊन, तिला वेळ देऊन, तिच्या भावना समजून घेऊन तिचा आदर करणं गरजेचं आहे. आणि ह्याद्वारे देवबाप नक्कीच आपल्याला आशीर्वादित करेल. लेवीय ह्याचा 19 अध्यायाने 32 वचन आपण पाहूयात. पिकल्या केसासमोर उठून उभा राहा, वृद्धाला मान दे, आपल्या देवाचे भय बाळग. पवित्र शास्त्र देखील आपल्याला वयोवृद्ध माता पितांचा आदर करणे देखील शिकवते. आपण देखील आपल्या कुटुंबात वयोवृद्धांचा आदर करणे गरजेचं आहे. देवबाप करो या संदेशाच्या द्वारे मुलांचा आणि आईचा संबंध प्रेमाने, विश्वासाने बळकट करो. हीच प्रभूचरणी माझी प्रार्थना आहे आणि माझा विश्वास आहे की देव नक्कीच कार्य करेल. देवबाप करो, पुन्हा एकदा ह्या मातृदिनाच्या निमित्ताने मी प्रत्येक मातांना शुभेच्छा देते. प्रभू येशू आम्हा सर्वांना आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूयात. हे आमच्या स्वर्गीय पिता परमेश्वरा, पुन्हा एकदा ह्या दिवसासाठी मी तुझ्या नावाला धन्यवाद देते, उपकार मानते. हा सुंदर दिवस तू आमच्या जीवनात जोडला म्हणून धन्यवाद देते बापा. मागील सर्व दिवसामध्ये ह्या कठीण परिस्थितीमध्ये तू आमचं सांभाळ केलास, आमचं रक्षण केलं. तुझी कृपादृष्टी आम्हावर आहे म्हणून धन्यवाद देते बापा. आजच्या ह्या विशेष दिवसासाठी प्रत्येक मातेसाठी मी प्रार्थना करीत आहे. प्रत्येक मातांवर तू आपला आशीर्वाद पाठव, त्यांच्या सर्व गरजा पूर्ण कर, त्यांना आशीर्वादित कर, प्रत्येकांची इच्छा पूर्ण कर, प्रत्येकाला उत्तम आरोग्य दे. ज्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोलला त्यामधून प्रत्येक लेकरांना मार्गदर्शन कर. आमच्या प्रत्येकांचा ताबा मी तुझ्या हाती देते. ही लहानशी विनंती तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावाने मागते म्हणून तू ऐक. आमेन. सुंदरशा संदेशाबद्दल मी महिमाचे आभार मानतो. या समय आपण दानार्पण घेऊया आणि दानार्पण होत असताना बंधू आशिष यावेळेस वैयक्तिक गीत सादर करतील. गीत होत असताना आपलं दान परमेश्वराला अर्पण करूया. दुख तकलीफ से दिल जब माने हार, मुश्किलें कर देती जब लाचार, करता हूँ मैं यही इंतजार हो, आएगा कब मेरा मददगार. दुख तकलीफ से दिल जब माने हार, मुश्किलें कर देती जब लाचार, करता हूँ मैं यही
इंतजार हो, आएगा कब मेरा मददगार। पर्वतों पे मुझको है बैठाया, तूफानी लहरों पे मुझे चला कर, साथ हमेशा अपने तुझे पाया। जो ना था मैं बनाया वो मुझे, जो ना था मैं बनाया वो मुझे। जिंदगी बिन तेरे है बेमानी, धड़के दिल होके यूं बेचैन। देखो तुझे होके मैं हैरान हो, अब दी है बस तेरा ही जलान। पर्वतों पे मुझको है बैठाया, तूफानी लहरों पे चला कर, साथ हमेशा अपने तुझे पाया। जो ना था मैं बनाया वो मुझे, जो ना था मैं बनाया वो मुझे, जो ना था मैं बनाया वो मुझे। You raise me up so I can stand on mountains. You raise me up to walk on stormy seas. I am strong when I am on your shoulders. You raise me up to more than I can be. You raise me up so I can stand on mountains. You raise me up to walk on stormy seas. I am strong when I am on your shoulders. You raise me up to more than I can be. You raise me up to more than I can be. You raise me up to more than I can be. जो ना था मैं बनाया वो मुझे। यावेळेस आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय प्रभू, तुझ्या नावाला धन्यवाद आणि गौरव असो. प्रभू परमेश्वरा, आम्हा प्रत्येक मानवाचा तारणहार तू आहेस. प्रभू परमेश्वरा, तुझ्याद्वारे जे जीवन आम्हाला मिळालेलं आहे ते जीवन आम्ही तुझ्या कार्यासाठी खर्च करत आहोत. प्रभू परमेश्वरा, अधिक आणि अधिक आम्ही तुझं कार्य करावं, तुझी स्तुती करावी यासाठी तू आम्हाला सामर्थ्य पुरव. प्रभू परमेश्वरा, ज्या विश्वासणाऱ्यांच्याद्वारे तुझं कार्य वाढत आहे, प्रभू परमेश्वरा, तुझं कार्य पुढे जाण्यासाठी प्रभू परमेश्वरा तू सहाय्य करत आहेस. आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू परमेश्वरा, विशेष करून सर्व विश्वासणाऱ्यांनी या समय जे अर्पण आणलेलं आहे ते तू आशीर्वादित कर. तुझं कार्य वाढावं, तुझी स्तुती व्हावी. प्रभू परमेश्वर पित्या, तुझ्या राज्याची वाढ व्हावी यासाठी प्रभू परमेश्वरा, ज्या प्रत्येक विश्वासणाऱ्यांनी जे अर्पण तुझ्या पवित्र मंदिरात आणलेलं आहे ते तू आशीर्वादित कर. ते हात तू आशीर्वादित कर. प्रत्येक कुटुंबावर तुझी कृपा दृष्टी, तुझा आशीर्वाद असू दे. प्रभू परमेश्वरा, प्रत्येकाच्या जीवनात तुझी बरकत असू दे. प्रभू परमेश्वर पित्या, आम्हा सर्वांना तू आशीर्वाद दे आणि आम्ही युगाच्या अंतापर्यंत सदैव तुझ्यावर दृढ विश्वास ठेवून जीवन जगावं यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. प्रभू परमेश्वरा, दानार्पणासमवेत
आम्हा सर्वांना तू आशीर्वाद दे. ही लहानशी प्रार्थना प्रिय प्रभूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. यावेळेस आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडले आहे तशी तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हा स्पर्शित आणू नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. या समय आपण आशीर्वाद ग्रहण करूया. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव पिता धन्यवादित असो. जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी निर्मळ अक्षय वतन मिळण्यासाठी त्याने आपल्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृत्यूतून पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्यांना पुन्हा जन्म दिला. जो तारण शेवटच्या काळी प्रगट होण्यास सिद्ध आहे ते प्राप्त व्हावे म्हणून जे तुम्ही देवाच्या शक्तीने विश्वासाच्या योग्य राखलेले आहे, त्या तुमच्यासाठी ते वतन राखून ठेविले आहे. पिता जो परमेश्वर, पुत्र जो पुनरुत्थानातील प्रथम फळ, पवित्र आत्मा जो कैवारी, याची कृपा, प्रीती, सहभागिता आता आणि सदा सर्व काळ तुम्हा सह राहो. आमेन. मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. माझ्या समाजातल्या प्रत्येक आयांना त्यांना दीर्घायुष्य लाभो, कोरोनापासून आणि प्रत्येक आजार रोगांपासून तुमचं संरक्षण देव करो, तुम्हाला निरोग्याचं आरोग्य मिळो. आई, तू माझ्यासाठी खूप काही केलं आहेस आणि करतही आहेस. तुझे आभार कसे मानू मला माहीत नाही, पण तुझ्या संस्कारामुळे आज मी उभी आहे आणि कामं करते, आणि तू मला नेहमी सपोर्टिव्ह राहिली आहेस, प्रेरणादायी ठरली आहेस. तुला दीर्घायुष्य लाभो. माझ्या समाजातल्या प्रत्येक आईसाठी मी मागेन की या कोरोना टायमिंगमध्ये त्यांचं संरक्षण व्हावं परमेश्वरा, आणि प्रत्येकाला निरोग्याचं आरोग्य मिळावं. हा मदर्स डे, हा मातृदिन प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वर्षानुवर्ष लाभावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल. तुम्हा सर्वांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रेज द लॉर्ड.